कोल्हापूरमधील अंबाबाई देवीच्या मूर्तीची आजपासून पाहणी केली जाणार आहे। पुरातत्व खात्याचे अधिकारी 2 दिवस ही पाहणी करणार आहेत। मूर्ती संवर्धनासाठी पुरातत्व विभाग या संदर्भात अहवाल सुद्धा सादर करणार आहे। तर कोल्हापुरातून बातमी येते, कोल्हापूरमधील अंबाबाई देवीच्या मूर्तीची आजपासून पाहणी केली जाणार आहे। अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी शेखर पाटील। शेखर, कोल्हापूरमध्ये आज अंबाबाई देवीच्या मंदिरामध्ये मूर्तीची पाहणी केली जाते, कसा नेमका ही पाहणी असणार आहे आणि कधी तो अहवाल येणार आहे? आम्ही आज सकाळी 7 वाजल्यापासून अंबाबाई मंदिराच्या मूर्तीची खरतर पाहणी जी आहे ती 2 निवृत्त अधिकाऱ्यांच्या माध्यमातून सुरू झालेली आहे। जवळपास 2 तासांपेक्षा जास्त वेळ झाला होता ही पाहणी जी आहे ती अधिकारी करत होते। आताही आपण अंबाबाई मंदिरातील थेट दृश्य पाहतोय। काही वेळापूर्वीच अंबाबाईची आरती देखील या ठिकाणी झालेली आहे। खरं तर आपल्याला माहित आहे की गेल्या अनेक वर्षांपूर्वी अंबाबाई देवीच्या मूर्तीची खरं तर रासायनिक संवर्धन जे आहे ते झालं होतं आणि रासायनिक संवर्धन होऊन सुद्धा मूर्तीची मोठ्या प्रमाणात झीज जी आहे ती झाली होती आणि म्हणूनच ही निवृत्त अधिकाऱ्यांच्या माध्यमातून ही आज अंबाबाई मूर्तीची पाहणी जी आहे ती या ठिकाणी केली जाणार आहे। एक दावा देखील दाखल केला होता आणि ते दावा दाखल केल्याच्या अनुषंगानं खरं तर हा आदेश देण्यात आला होता। 2 पुरातत्व खात्याचे निवृत्त अधिकारी आज सकाळी 7 वाजल्यापासून ही पाहणी करतायत। एक अहवाल देखील त्या संदर्भातला बनवतायत आणि हा अहवाल 4 एप्रिल पर्यंत जो आहे तो न्यायालयाला सादर करण्याचे आदेश जे आहेत ते देण्यात आलेले आहेत। त्यामुळे नक्कीच एक अंबाबाईच्या मूर्तीचे गेल्या अनेक दिवसांपासूनची झीज होत आहे आणि त्याच्यावरतीच अधिकारी या ठिकाणी आलेले आहेत। सकाळपासून 7 वाजल्यापासून या ठिकाणी पाहणी करतायत आणि पाहणी केल्यानंतर आता ते एक अहवाल देखील बनवणार आहेत। उद्या सुद्धा ते याच ठिकाणी अधिकारी असणार आहेत। त्यामुळे या अहवालाच्या माध्यमातून नेमकी कोणती माहिती आता ते सादर करणार हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे। आम्ही